भारतीय लष्करात कार्यरत असलेले धुळ्यामधले जवान चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं समोर आलंय। चंदू चव्हाण यांनी अनावधानाने नियंत्रण रेषा पार केल्याचं स्पष्टीकरण भारतीय लष्कराच्या वतीने देण्यात आलंय। ते सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशनमध्ये सहभागी नव्हते असंही लष्कराने स्पष्ट केलंय। जवान चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्याकरता सर्व ते प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं। दरम्यान चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती कळल्यानंतर चंदू यांचा लहानपणापासून सांभाळ करणाऱ्या त्यांच्या आजीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। फिल्म प्रोड्युसर्सची संघटना इंपाने पाकिस्तानी कलाकारांवरती बंदी घातल्याच्या निर्णयाला सलमान खानने आव्हान दिले। भारत सरकारच्या परवानगीने पाकिस्तानी कलाकार व्हिसा घेऊन भारतात येतात, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे अयोग्य असल्याचं सलमानने म्हटलंय। सलमानने पाकिस्तानी कलाकारांना दर्शवलेल्या पाठिंब्यावर शिवसेनेने टीका केली आहे। शहीद जवानांचा आदर करण्याचं आवाहन शिवसेनेने केलं, तर पाकिस्तानी कलाकारांना मनसेचा विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार मनसेने केलाय। मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे। राज्य सरकारने या संदर्भात आपली भूमिका मांडण्याकरता वेळ मागितला। दरम्यान मराठा आरक्षणासंबंधी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे। नागपूरमधलं बोगस डॉक्टर पदवी रॅकेटचं प्रकरण झी24 तासनं उघड केलंय। आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्याची दखल घेत नागपूर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल केला। मेडिकल काउन्सिलच्या मदतीने पुढची कारवाई करणार असल्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सांगितलं। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।